मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनला सुरुवात करूया। देवेंद्र फडणवीस सध्या पायलट आहेत। मी आणि अजित पवार को पायलट आहोत। विमान तेच आहे, फक्त सीट बदलली आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। आधीच्या सरकारनं अनेक प्रकल्प रखडवले होते, मात्र आता विकास तेजीनं होतो राहील असं शिंदे म्हणाले। आमचं फक्त डबल इंजिनचं सरकार नाही, तर डबल इंजिनसह डबल बूस्टरचं सरकार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। म्हणूनच विकासाची कामं वेगानं होत आहेत असं फडणवीसांनी सांगितलं। मोदींच्या कार्यकाळात मोठी भेट मिळाली। पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे अमरावती जगाच्या नकाशावर येईल। अमरावती विमानतळामुळे व्यवसाय पर्यटनाच्या संधी वाढतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। 7 लाख कोटींचे करार विदर्भाकरता केले असून विदर्भ जेएनपीटी पोर्टशी जोडला जाणार आहे अशी माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली। अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं। अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग झालं। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पहिलं प्रवासी विमान अमरावतीत लँड झालं। शिंदे, फडणवीस, अजितदादांसह अनेक नेत्यांनी विमानानं प्रवास केला। अमरावतीत पहिल्या विमान लँडिंगला सलामी देण्यात आली। अग्निशमन दलानं पहिल्या विमानाला सलामी दिली। अमरावती विमानतळ आजपासून नागरिकांच्या सेवेत दाखल झालंय। मुंबई विमानतळावरून नवनीत राणांनी व्हिडिओ शेअर केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेल्फी घेऊन नवनीत राणा यांनी व्हिडिओ पोस्ट केला। नाशिकमध्ये ठाकरे गटाचं निर्धार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात आदित्य ठाकरेंच्या स्वागताला स्टेजवर जास्त गर्दी झाल्यानं स्टेज खचला। राज ठाकरेंच्या निवासस्थानावरील डिनर डिप्लोमसीवरून संजय राऊतांनी टोला लगावला। काल राज ठाकरेंच्या घरी आमरसपुरीचा बेत होता असं संजय राऊत म्हणाले, तर शिंदे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यावर बोलू असंही राऊत म्हणाले। राज ठाकरेंसोबत बंद दाराआडच्या चर्चेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली। महायुती शक्तिशाली आहे असा दिखावा केला जातो। 238 आमदार सोबत असतानाही त्यांना नवीन मित्र जोडण्याची आवश्यकता वाटते, म्हणजेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असा हल्लाबोल त्यांनी केला। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेकीचा प्रकार घडला। धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडकामाच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर दगडफेक करण्यात आली। जमावाच्या दगडफेकीत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले। नाशिकमधील अतिक्रमित सातपीर दर्गा पालिकेनं हटवल्याच्या अफवेनंतर संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली। यात 31 अधिकारी कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले। काही अधिकाऱ्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली। नाशिक शहरातील काठेगल्ली भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। दर्गा प्रकरणावरून झालेल्या दगडफेकीनंतर खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। नाशिकमध्ये दर्गा परिसरात झालेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधला। दर्ग्यावर कारवाई करता आजचा दिवस का निवडला असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला। दरम्यान आमच्या शिबिराला गालबोट लावण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असा दावा त्यांनी केला। तसंच कुठे कधी काय करायचं याचं पंचांग ते घेऊनच बसतात असा टोला राऊतांनी लगावला। आचार्य तुषार भोसलेंनी अनधिकृत दर्गा हटवल्याबद्दल फडणवीस सरकारचं अभिनंदन केलं, तर फडणवीसांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात करून दाखवली असंही आचार्य तुषार भोसले म्हणाले। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणारे। कासलेनं नवा व्हिडिओ प्रसारित केलाय। सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, यामध्ये माझा बळी जाणार हे मला माहिती आहे असं कासले म्हणाला। पुणे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा अहवाल पूर्ण झालाय। ससून रुग्णालयाकडून पोलीस आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे। अहवालातून कोणती माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील दरेगावी मुक्कामी असणार आहेत। आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे दरेगावी पोहोचते। नागपूरमध्ये काँग्रेसनं सद्भावना रॅली काढली। रॅलीत लहान मुलं विविध वेश परिधान करून सहभागी झाले। रॅलीतून सर्वधर्म समभावाची भावना वाढवली जाते।
रायगडमध्ये शेकापचे माजी आमदार पंडित पाटील भाजपत पक्षप्रवेश करणार आहेत. दरम्यान आम्ही नेहमी पाटील कुटुंबासोबत असल्याची भावना शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना उपचाराची गरज आहे. वारंवार पराभव झाल्यामुळे ते निराशेच्या गर्तेत गेलेले आहेत. बरे होतील तेव्हा देशाकरता काहीतरी सकारात्मक करू शकतील अशी टीका सुजय विखे पाटलांनी केली. अहिल्यानगरमधील भिक्षेकरूंच्या मृत्यू प्रकरणात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेवरून खासदार निलेश लंके यांनी प्रशासनावर आणि शासनावर गंभीर आरोप केले. बालहट्टामुळे भिक्षेकरूंचा मृत्यू झाला असा आरोप केला. यालाच विखे पाटलांनीही उत्तर दिलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यावर हर्षवर्धन सपकाळ नियुक्त केलेल्या निरीक्षकांचे जिल्हा आणि शहरनिहाय अहवाल प्रदेश काँग्रेसला प्राप्त झालेत. आता या अहवालाची छाननी करून तिथल्या संबंधितांबरोबर चर्चा करून त्या शहर आणि जिल्ह्यात खांदेपालट करण्यात येणार आहे. आता एक महत्त्वाची बातमी आपण बघतो आहोत. मुंबईत शरद पवार गटानं आंदोलन सुरू केलेलं आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मेहबूब शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. हे आंदोलन पक्ष कार्यालयाच्या समोर करण्यात आलं. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना अधिक विचारूया. प्रणाली, काय सांगाल या आंदोलनाविषयी? आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्याबरोबर जोडल्या जात आहेत, पण तोपर्यंत पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या युवकांनी सुरू केलेलं आहे. पक्ष कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं. आता पोलीस त्यांची धरपकड करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. बुलढाण्याच्या हिवरखेडमधील राड्या प्रकरणी 34 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता हिवरखेडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. मुंबई पाठोपाठ कोकणातही ताडगोळे मोठ्या प्रमाणावर विक्रीकरता दाखल झाले. त्यावेळी खेडच्या तहसीलदार कार्यालयाच्या समोरच ताडगोळे विक्रेत्यानं गटारात ताडगोळे धुतले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. धरणगाव तालुक्यातील सावळा इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळ शिवप्रेमींकडून विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. विनापरवाना पुतळा बसवल्यानं पोलिसांनी शिवप्रेमींशी चर्चा केली. चर्चेनंतर महाराजांचा पुतळा सन्मानपूर्वक ग्रामपंचायतीत ठेवण्यात आला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उदय सामंतांनी गुंतवणूक करण्यासंदर्भातील अडचणींवर नवउद्योजकांसोबत चर्चा करत त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केलं. 2 मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला. परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. सावरदरी गावचे ग्रामदैवत असणाऱ्या गोंधळजाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीत घाटाचा राजा हा किताब अवधूत आवटे यांच्या बैलगाड्यानं पटकावला. छत्रपती संभाजीनगरातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी क्रांती चौकात ठिय्या आंदोलन केलं. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. 45 दिवस परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. नंदुरबार पोलीस दलानं रात्रीची गस्त अधिक प्रभावी आणि पारदर्शक व्हावी याच अनुषंगानं स्मार्ट ई-बीट सिस्टम अंमलात आणली आहे. एका मोबाईल ॲपद्वारे पोलीस अधिकारी ठराविक वेळेनुसार आपली उपस्थिती या ॲपवर नोंदवतात. दोडामार्ग तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना वितरित केला जाणारा गहू भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करण्यात आलाय. नागरिकांकडून या संदर्भात संताप व्यक्त करण्यात येत असून काही नागरिकांनी दोडामार्गच्या तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांच्या टेबलावर हा गहू ठेवून ही बाब निदर्शनास आणून दिली.
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जलस्रोत कोरडे पडू लागल्यानं पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट वाढली आहे। परिस्थिती हाताळण्याकरता जिल्हा प्रशासनातर्फे मालेगाव, चांदवड, येवला, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि सिन्नर 7 तालुक्यांमधील 22 गावं, 30 वाड्या वस्त्यांवर 22 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे। कोल्हापुरामध्ये इंडिया आघाडीनं धरणं आंदोलन केलं। मोगल मर्दनी महाराणी ताराबाई यांची सातारा इथल्या समाधीची पुनर्बांधणी करावी अशी मागणी इंडिया आघाडीकडून करण्यात आली। भारतातील सगळ्यात छोटी गाय आणि बैल पाटणीच्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये दाखल झाली आहे। मध्य प्रदेशातील पुंगनूर जातीचे बैलगाय पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। सिंधुदुर्गातील पाटगावातील शेतकऱ्यांनी शेतात कलिंगडाची लागवड केली आहे, मात्र वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे पाटगावातील शेतकरी हवालदिल झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाळा सुरू होण्याआधीच अहिल्यानगर पालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी शहरातील नदी आणि नाल्यांची तातडीनं सफाई करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिलेत। अतिक्रमणामुळे पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं सफाईचे आदेश देण्यात आले। बार्शीतील एकाच गावातील तरुणानं आणि एका अल्पवयीन मुलीनं गळफास लावून घेत आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, मात्र एकाच दिवशी दोघांनीही आत्महत्या केल्यानं गावात खळबळ उडाली आहे। परभणी जिल्ह्यात माळसोन्ना इथं नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली होती। याची माहिती मिळताच त्याच्या पत्नीनंही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। प्रकृती गंभीर असल्यानं तिला पुढील उपचाराकरता नांदेडमध्ये हलवण्यात आलं होतं, मात्र तिची देखील प्राणज्योत मालवल्यानं हळहळ व्यक्त होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी भागातील शेतीला बळ देण्याकरता एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला। जिल्ह्यात पहिल्यांदाच सौर ऊर्जेचा प्रभावी उपयोग केला जातोय। जिल्हाधिकारी किशन चावळेंच्या हस्ते सोलर पंपाचं उद्घाटन करण्यात आलं। राहुरी शहरातील महापुरुष पुतळा विटंबनेला 3 आठवडे उलटूनही अद्याप आरोपीला अटक नाही। आरोपीला अटक व्हावी या मागणीकरता माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत आमरण उपोषण पुकारलंय। उपोषणाला पाठिंबा देत राहुरीकरांनी शहर बंदची हाक दिलेली आहे। दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यामध्ये ओमकार आणि बाहुबली या 2 हत्तींचा वावर आहे। दोन्ही हत्ती एकत्र फिरत असल्यानं शेतकरी भयभीत झाले। वर्ध्याच्या जीपच्या आरोग्य विभागाचे 2 आपले दवाखाने बंद करण्यात आलेत। वर्ध्याच्या हवालदारपुरा आणि आर्वीमधील आपला दवाखाना 1 एप्रिलपासून बंद करण्याचं पत्र काढल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। करारबद्ध असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे। अनधिकृत वाळू उत्खननाकरता गेलेल्या पोकलेनला सावित्री नदीत जलसमाधी मिळाली। पाणी आणि नदीतील दगडांचा अंदाज न आल्यानं पोकलेन मशीन पाण्यात फसलं। मालकामार्फत पोकलेन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भुसावळ शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे। एका वर्षात 4477 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतलाय। नगरपालिका प्रशासनानं मात्र निर्बीजीकरण प्रक्रियेकडे प्रशासनाची डोळेझाक होते असं म्हटलंय। अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। यावेळी पोलिसांनी 4 चोरट्यांना अटक केली। त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला। नांदेड अर्धापूर महामार्गावर एका धावत्या ट्रेननं पेट घेतला। तातडीनं ट्रक थांबवून चालक ट्रकमधून बाहेर पडला, मात्र आगीत ट्रकचं मोठं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरमधील पाचोड इथल्या जनता हॉटेलमध्ये भीषण आग लागली होती। यात 15 लाखांहून अधिकचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही। गॅसच्या टाक्या तातडीनं बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भारती विद्यापीठात पोलिसांनी कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडांना चांगलीच अद्दल घडवली आहे। सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये गुंडाला गुडघ्यावर फिरवत त्याची धिंड काढण्यात आली। कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली। उसाच्या फडामध्ये लपवलेला 21 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी 75 वर्षाच्या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली। जप्त केलेला गांजा हा तब्बल 2,20,000चा आहे।